हा आणि उखाणा नारी होता कनगा, कनग्यात होती भुशी, अनंतरावांच्या बहिणी सगळ्या म्हशीच म्हशी. अगं बया झाला कोण बनेगा करोडपती. लसणात लसूण, पांढरा लसूण, सागररावांचं नाव घेते संडासात बसून. अगं बया
जब सामने सूरज भी न पहला हम लगे तुझे ढूंढने। प्राजक्ता वहिनीसाठी काही नाही तिकडनं सुरू करतो आपण पण दिसायचं नाही तुम्हाला तिकडनं म्हणून इथनं सुरू केलं त्यांच्याकडे पण जाणार आहे काळजी करू नका हा वहिनी प्राजक्ता वहिनीसाठी जरा टाळ्या वाजवा टाळ्या एवढ्यासाठी आहेत की वहिनी चौकाना ऐकायचा ना हा वहिनी बया मी तसं इकडे बायका सोडल्या बिचारा माझ्यापाशी चालाय अंधाराने दिसायचं नाही तो म्हणून बाकी काय नाही ते लाईट वाले दादा लवकर वायर हा बघा हा बघतायत सांगितलं त्यांना हा पुढे वैद्य या टेन्शन आलंय बोला भैया बोला तुमच्यामुळे थांबले राम आलेत अयोध्येला म्हणून होते मला खूप आनंद किरण रावांनी आणलाय माझ्या जीवनामध्ये सुखाचा आनंद क्या बात आहे जोरात टाळ्या वहिनीसाठी वहिनी काजल तुषार माने क्या भैया टाळ्या वाजवा वहिनींसाठी काजल नाव आहे वहिनींचं काजल वहिनी वहिनी तुमचं नाव काजल आहे त्यांचं काय नाव आहे तुमच्या मिस्टरांचं तुषार काजल आहे शाहरुख खानची लय जोडी डेंजर होती सगळे फिल्म आहेत ना काजलच्या सुपर डुपर हिटच आहेत टाळ्या वाजवा जरा वहिनींसाठी तुझे देखा तो ये जाना सनम यार होता है दीवाना सनम हो अब यहाँ से कहाँ जाए काजल वहिनी फेमस आहे बाबा जोरात टाळ्या वाजवा हा उखाणा सप्तपदींची 7 पावले सप्तपदींची 7 वचने असू दे काय प्रॉब्लेम नाही टेन्शन घेऊ नका असं करा आलीच वेल 3 डेट पिक्चर बघितलं ना 3 डेट हा असं हा शांत व्हा रामकृष्ण हरी ते काही म्हणून द्या आली त्याच आपलं रामकृष्ण हरी हा या हा काय प्रॉब्लेम नाही आरामाने घ्या हा टेन्शन घेऊ नका टेन्शन घेतलं की हारतय बया काय कुठला हप्ता बिप्ता भरायचा आहे का काकीला सांगतो एखादा हप्ता भरायचा का भीमाताई भुगे आहेत त्यांना सांगतो की एखादा हप्ता जर असेल तर भरून घ्या तुम्ही सुनच आहे का बया मग काय सांगायची गरज नाही एखादा असला तरी भरत्यात मग काकी उखाणा शिकवलं नाही का सुनला एखादा हा घेतात या इकडे काय प्रॉब्लेम नाही पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला यांचं नाव घेते सुवासनीच्या पंक्तीला तुषार रावांचं नाव घेते सुवासनीच्या पंक्तीला काय प्रॉब्लेम नाही आला तरी टेन्शन घेऊ नका हा वहिनी तुमचं नाव शीतलराव फुगे हा आणि उखाणा लाल मणी तोडले काळे मणी जोडले राहुल रावांसाठी आई बाप सोड बरं झालं भयानात आमच्या राहुल भाऊंना बायको कोण देत होतं वाजवा टाळ्या हा वहिनी हा बोला पूनम रामेश्वर गायकवाड उखाणा कामाला जाताना लागत होतं ऊन रामचं नाव घेते गायकवाड यांची सून बया छत्री घेऊन जाणार तुम्ही कामाला मानसी नाही काळ्या वाजवा वहिनींसाठी हा विजेता गणेश जाधव आणि उखाणा नीलवर्ण आकाशात पक्षी उडाले 7 गणेश रावांचं नाव घेते मंगळागौरीच्या कार्यक्रमात वाजवा टाळ्या वहिनींसाठी सुद्धा वहिनी अर्चना अनिल साळुंखे ते पाखरा त्याच्यावर गाणं आहे की पाखरा
प्रेम भरलं ग तुझं माझं मन भरलं ग तुझं प्रेम भरलं ग तुझं माझं मन भरलं ग तुझं गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला पुढे या. तुमचं नाव काय तुमच्या नावावर बी गाणं असलं तर म्हणतो आम्ही. हा अर्चना अनिल साळुंखे. याड लागलं ग याड लागलं ग रगड तुझ्या याड लागलं ग वास येऊ समरी येई कस्तुरीचा लागलं या वाड गोड लागलं ग. तुम्ही तर लई फेमस आहेत त्या वहिनी म्हणजे आमच्यावर गाणं आहे का नाही काय माहिती पण वहिनीचं नावच एवढं फेमस आहे. खरं तर आहे ना सगळी गाणी ही महिलांवरतीच आहेत आणि सगळ्या सिरियल मधल्या महिलाच फेमस. त्या अंजलीबाई, शीतल, पुन्हा आरची, शांताबाई, शालू, मुन्नी, सगळी गाणी ही महिलांवरतीच. शीला, ही सगळी गाणी आहेत ना महिलांवरतीच. आम्हा पुरुषांवरती एकच गाणं शांत झाली शालू झाली. आता कुणाचं नाव आता आला बाबूराव. आता आला बाबूराव आता आला बाबूराव आला बाबूराव आता आला बाबूराव आला शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव. तर महिलांवरती अजून गाणी येणार आहेत. महिलांची नावं अजून फेमस होणार आहेत. त्याच्यामुळे महिलांनी स्वतःसाठी जोरात टाळ्या वाजवा. हा बहिणी तुमचा उकाणा राहिलाय. निळ्या निळ्या आकाशात विमान चालले फार. अनिल साळुंखेंचं नाव घेते तुमच्यासाठी खास. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनींसाठी खास. कुठे होतो आपण या रेशीला पाय टच करा. हा तुमचं नाव निकिता चेतन फुगे. हा आणि उखाणा पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी लाखात एक शोभून दिसते चेतनराव आणि माझी जोडी. क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे. लैला प्रमोद माशेळकर. ए अजय अजय इकडे इकडे ये पटकन ये. हा तुमचं काय नाव लैला प्रमोद माशेळकर. कोई जन मेरे देखे जवानी के ले देखे हसीनों के मेरे देखे देखे हो तो ही छा गया और नैनों में सपना सपनों में सजनी सजनी पे दिल आ गया ओ सजनी पे दिल आ गया. थँक्यू. वहिनी पुढे सरका. हा आणि उखाणा सोन्याच्या ताटात चांदी. याला हात लावू नका. करंट वरती आहे. शॉक लागेल पडताल. मी पकडतो. सरळ उभ्या राहा. लाईट दादा ओ लाईट दादा इकडचा हा इथे लावलेला आहे तो चालू करून घ्या फक्त आणि दुसरा भागा तिकडे. हा सोन्याच्या ताटात चांदीची वाटी प्रमोदचं नाव घेते मंगळा गौरी कार्यक्रमच्या दिवशी. वहिनी तुमचं लव्ह मॅरेज आहे. थोडं थोडं कसलं असतंय बया मला थोडं थोडं लव्ह मॅरेज आहे बरं. लव्ह होतं पण पुन्हा अरेंज केलं आहे की नाही असंच ना. ते कशावरून ओळखलं सांगा. मी कशावरून ओळखलं असेल. हा ते लव्ह मॅरेज वाल्यांचं कसं आहे माहितीये का डायरेक्ट मी आणि तू. ते बाकीची सासू बिसू तसलं कोण नकोच. त्यांच्याकडे आव जावं नसतंच. डायरेक्ट आरे तुरे असतं. त्यांनी आरे तुरे नाव घेतलं मला 100% लव्ह मॅरेज आहे. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा वहिनी शीतल संजय कदम. शीतल वहिनीसाठी टाळ्या वाजवा. लागीर झाली. हा वहिनी मुंबईत लावला आंबा पुण्यात आल्या मुळ्या साताऱ्यात पाडल्या फळ्या राजापुरीत बांधली माडी माडीव घालते वेळी
वेणीत लावते गुलाबीचा पांढरं साळुंके माझे बाप समोर मारुतीचा आई सुशांत साळुंके सिंधू साळुंके माझी आई सिंधू साळुंकेच्या समोर लावते सिंधू साळुंके माझी आई पाण्यात सोडते नाव सुशांत साळुंके माझे भाऊ सुशांत साळुंकेंच्या हातात अगरबत्ती संजय कदम माझे पती मी त्यांची सौभाग्यवती. वाजवा करा खूप छान सन्माननीय सोनालीताई दत्तात्रय गव्हाणे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही शिवाजी सखी मंचाच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत. हा वहिनी शीतल सुरेश साळुंके. हा आणि हो खाना श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने सुरेश रावांचे नाव घेते प्रेमापेक्षा व्यक्तीने. क्या बात आहे जोरात टाळ्या वहिनीसाठी. हा वहिनी शीतल अशोक गव्हाणे. भैया 1 2 3 3 शीतल वहिनी टाळ्या वाजवा आणि एकाच ठिकाणी येत. तुम्ही काय ठरवून थांबले होते का? नाही असंच. बरोबर असू द्या काही प्रॉब्लेम नाही. छान नाव आहे वहिनी तुमचं. हा घ्या हो काना आता. सोन्याची सुई मिरेच्या घोळ्यात अशोक पाटलांचं नाव घेते सवसनीच्या मेळ्यात. क्या बात आहे जोरात टाळ्या वहिनीसाठी. हा वहिनी माझं नाव शोभा दत्तात्रय लांडगे. नमस्कार माझं नाव रमेश परळीकर. आजच्या ठळक बातम्या शिवांजली सखी मंचाच्या वतीनं आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. वहिनी दया तुम्ही काय करता? भजनी मंडळात. तरी वाटलंच मला. आता आपण विठुरायाच्या चरणी हे अभंग सादर करणार आहोत. वहिनींचा टोन अतिशय सुंदर आहे. जोरात टाळ्या वाजवा वहिनींसाठी. विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माया बापा विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. वहिनी तुमचा गळा पण खूप चांगला आहे हो. जोरात टाळ्या वाजवा. फक्त आता ते का वरच्या सुराला त्यांना जाता नाही आलं पण खूप छान गातात. एकदा ताईंसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. हा आता हो खाना. चांदीच्या ताटात सोन्याची चैन दत्तात्रय रावांचं नाव घेते किरणची बहीण. जोरात टाळ्या वहिनीसाठी. सरका थोडं पलीकडे सरका 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 अजून सरका. एकमेकीच्या आड गेला तरी चालतंय. या वहिनी या. हा तुमचं नाव? सुनीता देवप्पा चानाळे. हा आणि हो खाना. तिरंगा झेंड्यात असेल चक्राचं खून देवींद्रचं नाव सांगते विश्वनाथची सून. टाळ्या वहिनीचं या. हा वहिनी तुमचं नाव? वर्षा संतोष हाळीखेडे. तुमचं नाव काय? वर्षा. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. विदळीत ये रे गुलाल सजना तुझ्या मनी अधिका उधळीत ये रे गुलाल सजना तुझ्या मनी अधिका. हा वहिनी उभाणा एक घ्या चांगला आता. ज्योती ज्योती महात्मा ज्योती संत स्वामी मंगळसूत्राचे मोती. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी तुमचं नाव? वंदना योगेश भेंडारे. लाईट दादा ओ वायर लावणार दादा. लाईट दादा पहिली चालू करा ना ही लाईट. हा ही चालू करा ना. वायर जोडलेली ना चालू करून घ्या ना पहिली. हा वहिनी पुढे सरका. तुमचं नाव काय म्हटलं? वंदना योगेश भेंडारे. जाऊ का? तार ताराची सवय मोराची सून भेंडारीची
लेक सोनुलेची पाटल घड्या पाटल फऱ्या पाटलीत म्हणे नाव घे गड्या नाव कशाचं हळदी कुंकवाचं हळदी कुंकवाने भरले ताट योगेशराव बसले पूजेला समया लावल्या 360. हा वहिनी. ऋतुजा निलेश माने. हा आणि उखाणा शंकराच्या पिंडीवर ते बया लय सरकारी उखाणा आहे. दुसरा घ्या एखादा दुसरा. हा मी शिकू का मग? मी शिकवतो. एकच येतो बया. आता हे म्हणलं ना इथून पुढच्या वहिनी शंकराच्या पिंडीला बेल वगैरे वाहू नका, माझा मान राखू नका, लगेच बदलतात महादेवाच्या पिंडीला. त्याच्यानंतर गणपतीच्या फोटोला फक्त चेंज करतात. काम तर तेवढंच. मी शिकवतो माझ्या पाठीमागं म्हणा. जिन्यात जिना जिन्यात जिना जिन्याखाली भुंगा खाली भंगा यांचं नाव घेते निलेशरावांचं नाव घेते टांग टिंग टिंगा की टांग टिंग टिंगा. काय नाही ढोलकीचे बोल आहेत. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा वहिनी. रंजना संतोष थोरात. हा आणि उखाणा आकाश में तारा है अंगठी में हीरा है संतोष मेरे जीवन का सारा है. क्या बात है वहिनी. जरा पुढे या. राहिला कुठे तुम्ही? कुठेच राहिला वहिनी? फुग्यांच्या बेडीनंतर. बरोबर असलं. टाळ्या वाजवा बाया वहिनीसाठी. कसला डेंजर पिक्चर इकडे बघून वाटलं नाही हिंदी दोघांना की बोलून. टाळ्या वाजवा वहिनीसाठी जरा जोरात. हा वहिनी. अनिता कुलकर्णी माझे नाव. उमराच्या झाडाला दत्ताची छाया सुरेंद्र बसतेत पूजाला तर मी पडते पाया. अगं या कुणाच्या पाया पडतात? थांबा की बाया तुम्ही ज्ञानभा तो करा ज्ञानभा तो करा. या की बसली मंडळात आहेत का? नाही तर भरती करून घ्या मग. हा काय नाही वाजवा टाळ्या. बाकी काही नाही. कुणाच्या पाया पडतात बिचारी? मिस्टरांचा मान राखणारी आहे. पाया पडतो तू मिस्टरांच्या? बघा अशी बायको पाहिजे. बर तशी सगळ्यांचीच बायको चांगली असते. सगळ्यांचंच आपल्या आपल्या नवऱ्यावरती प्रेम असतं. पण नीलमताई माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे. पण त्याच्यापेक्षा 10 पट माझ्या बायकोचं माझ्यावर आहे. मी तर म्हणतो जगातली अशी कुठलीच बाई नसेल माझी बायको जेवढं प्रेम करते ना तेवढं ती त्याच्या नवऱ्यावर करत असेल. ताई असे कार्यक्रम करत असताना आता ठीक आहे आजचा दुपारचा कार्यक्रम आहे. पण असे कार्यक्रम करत असताना कधी मला घरी जायला 2 वाजतात 3 वाजतात कधी कधी तर पहाटे 4 वाजता घरी पोहोचतो. पण काकी मी जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत माझी बायको जेवत नाही. त्याचं कारण असं ताई त्याचं कारण असं आहे काकी माझी बायको रात्री 4-4 वाजेपर्यंत जेवत नाही मी घरी जाईपर्यंत. त्याचं कारण असं आहे माझ्या बायकोला येत नाही स्वयंपाक. मी घरी गेलो की मी स्वयंपाक करतो आणि मग आम्ही दोघं बसून जेवतो आणि मग मी भांडी घासून झोपतो. त्याच्यामुळे माझी बायको माझ्यावर जरा जास्त प्रेम करते. बाकी काय नाही. ही कलटी कुणाचा आहे? कलटी कुणाचा आहे? तुमचा आहे? खाली पाठवा. पलटा तर फुटल. बाकी काय नाही. फरशीचं पुढं बघ पुढं बघ तिकडं बघ. अगं तिकडं जिना बघ जिन्यात उतर. हा नाही तर पडत ती खाली. सोडून या वहिनी तुला. हा वहिनी तुमचं नाव? शुभांगी अनंता पारसकर. हा आणि उखाणा नारी होता कणगा कणग्यात होती भुशी अनंतरावांच्या बहिणी सगळ्या म्हशीच म्हशी. वहिनी इथं या. तुमचं नाव काय? शुभांगी. हे सगळं शूटिंग युट्यूबला येतंय. काही प्रॉब्लेम नाही ना? बघता का? काही प्रॉब्लेम नाही ना? नाही तर भया पुन्हा भांडण व्हायचं नवरा बायकोचं. तर त्याच्यामुळं कार्यक्रमात प्रेझेंटेशन करत असताना आपापल्या जबाबदारीवर करा. हे व्हिडिओ शूटिंग आता शिवांजली सखी मंच या फेसबुक पेजवरती आणि अनेक नगरसेवक आहेत त्यांच्या फेसबुक पेजवरती लाईव्ह असतं आणि युट्यूबला सुद्धा येतं. हा घ्या परत एकदा उखाणा. तुमचं नाव सांगा आधी. शुभांगी अनंता पारसकर. हा आणि उखाणा नारी होता कणगा कणग्यात होती भुशी अनंतरावांच्या बहिणी सगळ्या म्हशीच म्हशी. वहिनी तुम्हाला नंदा किती आहे? दोघींना आता हे गेल्यास व्हिडिओ त्यांनी बघितल्यास भांडण व्हायचं नाही नक्की ना? टाळ्या वाजवा वहिनीसाठी. वहिनी तुम्ही आउट जरी झाला तरी मी तुम्हाला सेमीफायनलला घेतो. जोरात टाळ्या वहिनीसाठी. हा वहिनी असंच सांगितलं तिकडं काकी की ज्या वहिनी हटके उखाणा घेतील त्यांना आम्ही सेमीफायनलला घेऊ. आता सगळ्यांचे मिस्टर सारखे नसतात.
कुणी असं तर कुणी तसं, हाताचे पाची बोट सारखे नाहीत. एका वहिनीने उखाणा काय घेतला बघा. केंद्रात केंद्र बाई भोसरी मधील दूध केंद्र, केंद्रात केंद्र बाई भोसरी मधील दूध केंद्र, आणि माझ्या नशिबी पडलं योगेश काळ बेंद्र. मी म्हणलं वहिनी खरंच काळ आहेत का? म्हणली भाऊजी खरंच काळ आहेत. पण असू द्या म्हणली, त्यांच्यामुळे फायदा झाला माझा, मी सेमी फायनल मध्ये चालले म्हणली. काळा असलेल्याचा पण फायदा कुठं ना कुठं होतो. हा वहिनी ललिता कैलास फुगे पुढे सारखा पुढे बोलते. तुम्ही घ्या ना, मी बोलते. घ्या. काय काय घेऊ मी घ्या. आता भया? तुमचा नवरा माझा तुमचा नवरा माझा अर्धा अर्धा आहे का? पण तुम्ही नाव घ्या, मी बोलते. मी उखाणा शिकू असं म्हणायचं का? तसं होय. तेवढं तुम्ही नाव घ्या की, माझ्यावर तर तुम्ही घ्या. हा. लाल मणी तोडले, लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, काळ्या फळांचं नाव घेते. आता बया शिकू आम्ही म्हणल्या, आणि मी एकच शब्द बोलला तर पुढचं मी बोलल्या. काय बोलायचं आता? बरं झालं. काय आवाज वहिनीसाठी? हा वहिनी श्रुती सागर फुगे. हा. आणि उखाणा घ्या वहिनी, घ्या दमाने घ्या, टेन्शन घेऊ नका. हा. बेदुनी फांदी, त्यातून निघाले महात्मा गांधी, महात्मा गांधींनी खाल्ला गोबूर, त्यातून निघाला सुभाष बाबू, सुभाष बाबूंनी खाल्ला खड्डा, त्यातून निघाला तिरंगी झेंडा, तिरंगी झेंड्याला फुलांचा रस्ता. यांचं नाव 6:30 वाजता. अगं बया काय बिघड सांगितलं वहिनी. वहिनी चौकाला पण छान वाजता. जोरात टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा. कोमल सूरज फुगे. हा. आणि उखाणा कुंकू लावते ठसठशीत, हळद लावते किंचित, सूरजरावांचं नाव घेते पूर्व जन्माचं संचित. टाळ्या वाजवायचे. टेन्शन घेऊ नका वहिनी, बिंदास करा, घाबरू नका. हा. रेवती शैलेश फुगे. हा. आणि उखाणा आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, शैलेश रावांचं नाव घेते उखाणा कशाला हवा. क्या बात आहे, जबरदस्त. हा वहिनी नम्रता सचिन फुगे. हा. आणि उखाणा चंद्राला म्हणतात मून. हो का? कोणाला लाजल्या वहिनी एवढ्या? चंद्राला म्हणतात मून. हा. चंद्राला म्हणतात मून, सचिन रावांचं नाव घेते फुग्यांची सून. भीमाताई, नीलमताई सगळ्या फुगी वहिनी चालल्या तिकडे. हा. तुमचं व्याड नाव फुगेच. सगळ्या जावा जावाच आहेत का सगळ्या? हा म्हणजे या जावा जावा आहेत ना, या सुना सगळ्या तुमच्या. हा. स्मिता केतन फुगे. हा. आणि उखाणा रुसलेल्या राधिकेला श्रीकृष्ण म्हणतो हास, केतन रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. टाळ्या वाजवा वहिनींसाठी खास. हा वहिनी मोनिका संदीप माने. चेंज झालं इकडं, माने झालं. फुगे आणि माने झाली म्हणजे ना, भाऊच आहेत ना. हा. उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली, संदीप रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली. वहिनी कलर टीव्ही तुमचा आहे, छान आहे. हा. राजश्री सूरज खोंडे. हा. आणि उखाणा निळ्या निळ्या आकाशात चमचमते तारे, सूरज रावांचं नाव घेते लक्ष द्या सारे. लक्ष दिलं का? टाळ्या वाजवा. दीदी दररोज खेळते ना बघा, आज मम्मीला खेळू द्या. तू खाली जा, इथून ये इथून जा खाली, तिकडे जा, आजींकडे जा. हा बघा हुशार बाळे. बाय बाय. हा. काकींकडे, आजी नाही काकींकडे मध्ये. जा जा. वहिनी तुमचं नाव? नयना सागर कोकणे. हा. आणि उखाणा लसणात लसूण, पांढरा लसूण, सागररावांचं नाव घेते संडासात बसून. वहिनी इकडे या, इकडे इकडे म्हणजे सेंटरला या जरा इकडे. टाळ्या वाजवा वहिनी. हा. इथे या इथं. हा. तुमचं नाव? नयना सागर कोकणे. एकदा जोरात टाळ्या वाजवा. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हा. तुमचं नाव? नयना सागर कोकणे. हा. आणि उखाणा लसणात लसूण, पांढरा लसूण, सागररावांचं नाव घेते संडासात बसून. अगो बया, पहिली हे युट्यूबला येणार आहे म्हणून सेंटरला आणलं तुम्हाला. काही प्रॉब्लेम नाही ना? नाही तर नवरा बायकोचं भांडण व्हायचं. असू द्या, बस तिथं जाऊन थांबून घ्यावं. जोरात टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजे. मळ चला तळ्यात. हा. अशा दोन्ही पाय एकदाच. चला मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात.
तुमच्यापेक्षा लहान आहेत ना, समजून सांगा त्यांना. या हा असं चुकलं की आउट होते बरं का. चला माळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात. वहिनी काय प्रॉब्लेम आहे बाया तुमचा? हा चला माळ्यात. दोन्ही पाय एकदाच हा, दोन्ही पाय एकदा. चला माळ्यात. असं थांबा थांबा, ज्या ज्या पुढे आले ना थांबा. कोण कोण पुढे आलं? थांबा वहिनी या पुढे. कुलकर्णी वहिनी पुढे या. 1 2 3 4. अजून इकडं शूटिंग चालू दिसणार आहे आपल्याला. एक हा या पुढं. हा बस तुम्ही नाही आले ना. 1 2 3 4 5 6. 6 जणी आता आउट झाल्या. थांबा की कुलकर्णी वहिनी. पण यांना पहिला डाव भूताचा म्हणून माप. इथून पुढच्या ज्या वहिनी आउट होतील त्या वहिनी आउट. कळालं? मी तळ्यात म्हणलं तुम्ही मळ्यात उडी मारली आउट. मी मळ्यात म्हणलं तुम्ही तळ्यात उडी मारली आउट. पण उड्या मारायच्या असं तुकडू नाही. दोन्ही पाय एकदाच हा. माने वहिनी बया तुम्ही असं एक पाय टाकताय, दोन्ही टाका. चला रेडी. 1 2 3. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. मळ्यातच म्हणलं वहिनी जाऊ की बया. बया बोला ए जगन रस्सी इकडनं पकड, इकडे मला तिकडे पकड. टाईट कर रस्सी म्हणजे सरळ होईल. हा पकड इकडनं. हा आणि अशी सरळच ठेवा रस्सी. थांबा तिथेच. हा चला रेडी. उचलत नाही नका काळजी करू. हा 1 2 3. मळ्यात. अगं असं बया बया बया. हा चला रेडी. 1 2 3. तळ्यात तळ्यात. हा 1 2 3 4. जावा आता कुलकर्णी वहिनी जावा बाया तुम्ही आता. इकडनं घरी जावा. जावा वहिनी तुम्ही पण जावा. टाटा बाय बाय. टामटिंग टिंगा टांगटिंग टिंगा. तुम्ही पण हो या. चला इथं थांबा. 5 जणी थांबा इथं. थांबा तुम्ही थांबा पाठीमागच्या. या 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 वहिनी या. हा चला रेडी. 1 थांबा की वहिनी थांबा. सारखा थोडं पुढं सारखा इकडे. हा हा पुढं थांबा. पुढं तळ पुढं मळ पाठीमागे. नाही तर परत म्हणताल मला माहित नव्हतं मी आत्ताच आले. 1 2 3. मळ्यात. दोन्ही पाय एकदाच. तळ्यात. दोन्ही पाय एकदाच. तळ्यात. सांगा असं टाटा. जावा बाय बाय. तिकडनं खाली जावा. चला एक वेळी थांबा. जागा झाली की लगेच थांबायचं. तुम्ही पण जावा. हा या वहिनी या. थांबा. चला रेडी. 1 2 3. तळ्यात. अगुबया. 1 2 3. मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. वहिनी दोन्ही पाय एकदाच टाकायचे. मळ्यात. काय पोचली. हा चला दोन्ही पाय एकदाच टाका. 1 2 3. मळ्यात. जावा वहिनी. लय बाई बाया तुम्हाला. या वहिनी प्राजक्ता वहिनी या बया. चला रेडी. 1 2 3. मळ्यात तळ्यात तळ्यात. 1 2 3. जावा. रामकृष्ण हरी. मागच्या सगळ्या. चला बसून घ्या. तुम्ही जावा पाठीमागे. तुम्ही खेळायला जावा बघतो. ह्यांना सेमी फायनलला घ्या. त्या वहिनीला तुम्ही जावा खाली. आऊट झालेले जावा. सरका वहिनी भरपूर जागा झाली. थोडं पलीकड सरका. सरका वहिनी थोडं पलीकड सरका. या तुम्ही झाल्या आऊट झालेल्या खाली जावा. पुढच्या गेमला बोलवतो तुम्हाला. काळजी करू नका. चला रेडी. हा दोन्ही पाय एकदाच. वहिनी तुमचं बाया असं उडी मारला तसं करू नका. चला रेडी. 1 2 3. तळ्यात. आता बाया एकटीच आऊट झाले का? हा चला रेडी. 1 2 3. मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. 1 2 3. टाटा बाय बाय. जावा तुम्ही जावा खाली जावा. आऊट झालं. हो आऊट झालं. या आरामाने खेळा वहिनी. टेन्शन घेऊ नका. कडाच्या वहिनी लक्ष द्या. हा दोन्ही पाय एकदाच टाका. 1 2 3. मळ्यात. असं यांनी लक्ष दिलं बघा. कडाच्या वहिनी जावा खाली. जावा खाली वहिनी. तुम्ही काय करता वहिनी?
कंपनीमध्ये कामाला गेली. कंपनीमध्ये? कुठल्या कंपनीमध्ये? सांगते मॅडम. पण काय करता तिथे? जॉब. मशीनवरती जॉब. मशीनवरती जॉब करा. जोरात टाळ्या वाजवा वहिनीसाठी. 1 2 3 माया. या टाटा बाय बाय. चला रेडी. टाळ्या. माळ्या माळ्या माळ्या. काय झालं वहिनी? मशीन बंद पडली? हा. नाही नाही तसं नसतंय बाया. का तसं नसतं. तिकडे उभे राहा इकडे उभे राहा. कसं माझं कामच आहे सगळ्यांना कन्फ्युज करायचं. नाही तर सगळ्यांना एक एक फ्रीज वाटत फिरावं लागेल मला. हा चला 1 2 3 माळ्या. हा चला 1 2 3 तळ्या माळ्या तळ्या माळ्या तळ्या तळ्या. काय झालं वहिनी? तुम्ही बसून घ्या वहिनी. कसं? हा थांबा थांबा. असं हे बघा वहिनींचं. तू तळ्यात म्हण मागचा पाय उचलते, तू मळ्यात म्हण पुढचा पाय उचलते. रातभर बोंबलत बस. तुझ्या बापाला उठत नाही. हा चला रेडी. आरामाने हा वहिनी. 1 2 3 तळ्या तळ्या. दमाना वहिनी पडताल फिरतात. 1 2 3 तळ्या. 1 2 3 मळ्या मळ्या. सगळ्या सुधारल्यात. चांगल्या उड्या मारल्यात. एकदा जोरात टाळ्या वाजवा यांच्यासाठी. 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. आकाश. 1 2 टाटा. 1 2 3. या मिळाल्या आहेत आपल्याला पहिल्या गेम मधल्या 3 सेमी फायनली. जो काय करायला चला रेडी. वहिनी सुरुवात तुमच्यापासून आहे. ए साला कौन बनेगा करोड़पति. कुठे? हा. ए साला कौन बनेगा करोड़पति है. ए साला कौन बनेगा करोड़पति है. इधर बसा. हा. ए साला कौन बनेगा करोड़पति. हे साला कौन बनेगा करोड़पति. ए साला कौन बनेगा करोड़पति. साला. एक हा. तेच बोलायचं का परत. ए साला कौन बनेगा करोड़पति. साला. आज एकदा तेच बोलायचं. ए साला कौन बनेगा करोड़पति. साला. कुलकर्णी वहिनी तुम्ही तिकडे बसून घ्या. टाळ्या वाजवा कुलकर्णी वहिनीसाठी. हा. ए साला कौन बनेगा करोड़पति. हा. ए साला कौन बनेगा करोड़पति. ए साला कौन बनेगा करोड़पति. तिकडे
अर्धा डायलॉग चुकला तुमचा. हा. ए साला कौन बनेगा करोड़पति है. ओहो क्या बात है. एक. ए साला कौन बनेगा करोड़पति है. दोन. हा बोला बोला बोला. ए साला कौन बनेगा करोड़पति है. यांना सन्मानानं सेमी फायनलला घ्या. इकडनं खाली जाऊ. वहिनी इथनं खाली जायचं. स्टॅम्प घ्यायचं इथनं खाली जायचं. हा वहिनी. ए साला कौन बनेगा करोड़पति है. हे साल्या. हे साला हे. हा. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. खाली बसा तिकडे. हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हा क्या बात है. एक. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. वहिनीनं सेमी फायनलला घ्या. जावा वहिनी खाली. इकडनं जावा वहिनी. वहिनी इकडनं जावा. हा. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. असं इथं खाली बसा. हा वहिनी. हा. हे साला कोण बनेगा करोडपती. माइक नहीं पकड़तो. हा. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. बसा खाली. हा वहिनी. ए साला कौन बनेगा करोड़पति है. आहा क्या बात है. एक. हा. ए साला कौन बनेगा करोड़पति है. दोन. हा ए साला कौन बनेगा करोड़पति है. अशी ताकद पाहिजे. हा वहिनी यांना सेमी फायनल लागेल. हा. ए साला कौन बनेगा करोड़पति है. आहा एक. हा. ए साला कौन बनेगा करोड़पति है. दोन. ए साला कौन बनेगा करोड़पति है. बोला बोला. हा. ए साला कौन बनेगा करोड़पति है. जा इकडनं. यांना सेमी फायनल लागेल. हा वहिनी पुढे सरका. ए साला कौन बनेगा करोड़पति है. एक. हा. ए साला कौन बनेगा करोड़पति है. दोन. हा. ए साला कौन बनेगा करोड़पति है. तीन. वहिनी खाली बसा. सरका इकडे. इकडे सरका. सरका सरका एकदम एकदम पलीकडे. सरका सरका वहिनी. मागं बघू नका. पलीकडे सरका. सरका 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 अजून. सरका 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 सरका. बस बस बस. हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति है. ओह ओह वहिनी तुम्ही काय करता. तुम्ही पण भजनी मंडळात आहेत का. हा बोला बोला. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. बसा इथं खाली बसा. हा वहिनी. ए साले कौन बनेगा वहिनी तुमची सासू कुठे आहे मला सांगा. सासू कुठे असती. हा एकत्रच राहता अजून. बया लय डेंजर वहिनी. माझ्या जागावर तावून आल्या. हा परत 3 वेळा याच ताकदीनं. हा. ए साले कौन बनेगा करोड़पति है. एक. ए साले तुम्ही हसलात तर आउट होणार. परत आता पहिल्यापासून सुरू. आता दुसरा चान्स देणार नाही. हा. ए साले कौन बनेगा करोड़पति है. ए साले कौन बनेगा करोड़पति है. ए साले कौन बनेगा करोड़पति है. यांना सेमी फायनल जाऊ. हा. हे साले कौन बनेगा करोड़पति है. हे साले नाही हो वहिनी. हे साला फक्त तुम्ही मलाच वेळा साल्या साल्या म्हणायला लागल्या. सगळ्या शिव्याच द्यायला लागल्या मला. हा. हे साले कौन बनेगा करोड़पति है. हे साले कौन बनेगा करोड़पति है. हे साले कौन बनेगा करोड़पति है. बसा इथं. हा वहिनी. हे साले कौन बनेगा करोड़पति है. ओ भया भया. चला बाबा वहिनींसाठी. हा एक. हे साले कौन बनेगा करोड़पति है. हे साले कौन बनेगा करोड़पति है. वहिनींना सेमी फायनल लागेल. हा वहिनी. हे साले कौन बनेगा करोड़पति है. तुमचा जीसीबीचा धंदा आहे का वहिनी. हे साला म्हणण्याच्या आधी हात एवढा वर. जीसीबी तयारच. हा. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है.
दोन जीव जायचा नंतर जावा जावा सेमी फायनलला जावा या वहिनी हा हे साला कौन बनेगा करोड़पति हे काय भैया भाई हा ये हे साला कौन बनेगा करोड़पति हे साला कौन बनेगा करोड़पति घ्या यांना पण घ्या हा वहिनी ताकद लावायच्या जोरात हे साला कौन बनेगा करोड़पति हे साला कौन बनेगा करोड़पति हे साला कौन बनेगा करोड़पति घ्या यांना पण हा वहिनी हे साला कौन बनेगा करोड़पति वहिनी असं थांबा सेम ऍक्शन करा आता जशी केली ना तशी सेम हे साला कौन बनेगा करोड़पति वहिनी खरं सांगा खोटं बोलू नका तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांचे पिक्चर हा नवरा फ्लॅट आहे माझा त्यांचा हा तुम्ही काय केलं माहिती का ते महेश कोठारे करतात डॅमेज वहिनीचे ऍक्शन ते दिलं सोडून हातावर हात डॅमेज हा परत व्यवस्थित परत एक चान्स तुम्हाला हा हे साला कौन बनेगा करोड़पति हे साला कौन बनेगा करोड़पति हे साला कौन बनेगा करोड़पति डॅमेज बसून घ्या खाली या हा हे साला कौन बनेगा करोड़पति है कमाल वहिनी भैया हा ये हा हे साला कौन बनेगा करोड़पति है दोन हे साला कौन बनेगा करोड़पति है क्या है ना तीन हाँ वही नहीं टांग टिंग टिंग ना कि टांग टिंग टिंग भैया तुम्हाला बघा तुमच्या पाठीमागे किती फॅन वर्ग आहेत तुमचे हा हे साला कौन बनेगा करोड़पति बसा खाली हा काय नाही जोरात बसा हा हे साला कौन बनेगा करोड़पति बाबा काय खरं नाही एक हे साला कौन बनेगा करोड़पति हे साला कौन बनेगा करोड़पति हे साला कौन बनेगा करोड़पति यांना घ्या सन्मानाला किती आहेत 1 2 3 4 5 अच्छा उभ्या राहा सगळे किसी दिन बनेगी तू राजा की रानी परदेसिया परदेसिया ये सच है पिया सारखा मागा आता गेम काय बघा रस्सीच्या पुढं कुणी यायचं नाही उगे सगळ्यांनी वर पकडा उगे सगळ्यांनी वर पकडायचे पकडा हा आता गेम काय बघा आपला वाचवायचा आणि आम्ही सांगितल्यानंतर दुसऱ्याचा फोडायचा ज्यांच्याकडे फुगे शेवटपर्यंत राहतील त्या जिंकतील हा आता तिकडे म्युझिक सुरू झालं की तुम्हाला फुगेवर हलवायचे म्हणजे वरच फुगा कुणी पाठीमागे लपवायचा नाही पदराखाली लपवायचा नाही फुगे वरच पाहिजे असा वाचवायचा आपला असा असा इकडे इकडे असा 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 वर करायचा पण खाली पकडायचा नाही असा माग एकमेकांना ओढाओढी करायची नाही साडी धरून ओढायची नाही जर जुना राग असेल तर एकमेकांच्या डोक्यात बुकी घालायची नाही भांडण करायचं
नाही नाही तर बया माझा विचार होता आता गेमच्या माझ्याकडून काढून घेते पीठ काठी पीठ काही असेल तर फुग्याला पचवायला द्यायचं नाही कारण डोक्यात डोळ्याला बिळायला लागू शकते हाताने दाबून फोडायचं साधे फुगे लगेच फुटतात चला थांबा लांब लांब थांबा आता एक एक हातात अंतर घेऊन थांबा एक एक हातात अंतर घ्या असं फिरा असं गोल गोल असं असं गोल गोल फिरा लांब लांब सारखा हा तुम्ही एकीच्या जवळ गेला तर तुमचा फुगा फुटल चला रेडी फुगेवरती म्युझिक मी सांगितलं बोलायचं अंतर नाही फक्त फुगा ज्यांच्याकडे फुगे आहेत त्यांनी बाजूला थांबा हा ज्यांच्याकडे फुगे नाहीत त्यांना खाली जाऊ द्या आता थांबा होईल तिकडे चला 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 ज्यांच्या हातात फुगे आहेत त्यांनी फुगावर धरा हा थांबा बाजूला थांबा थांबा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 चला मध्ये या कुठे गेल्या रस्त्याच्या इकडे जाणार वहिनी रस्त्याच्या इकडे पळत नाही इकडे चालल्या तुम्ही रस्त्याच्या बाहेर गेले काय होते चला 1 2 अब एक काम करा जोडी जोडी पकडा तुमच्या जोडी जोडी पकडा मैत्रिणी व्हा एकत्र जोडी जोडी पकडा तुमच्या जोडी तुम्ही दोघी चला कोण कोण जोडी जोडी झाल्या तुम्ही जोडी आहेत ना तुम्ही जोडी हा तुम्ही जोडी आहेत तुमची दोघी हा पकडा हाताला हात पकडा तुमच्या हाताला हात पकडा हा हा थांबा तुम्ही दोघी इथं थांबा हा यांच्या पुढे थांबा लाईन करायची असेल यांच्या पुढे थांबा तुमच्याकडे बघून वाटलं ना त्याचा फोन वाढतात तुम्ही त्याच्यामुळेच तुम्ही जिंकले भैया बारक्या जाऊन बी दाखवावं लागते असं काय दाखवला त्या बारक्या आहेत का त्यांना बोलू का मग नको म्हणते घाबरती ती मी तुम्हाला या वहिनी जिंकलेल्या आहेत वहिनी खाली जायचं वहिनी नसते आमच्या चला तुम्ही कुलकर्णी वहिनी या कळाली ना गेम काय तुम्हाला आता या विसरले असते तर परत सांगतो हा तुम्हाला ज्या हातात फुगा धरायचा त्या हातात धरा कुठल्याही हाताने त्यांचा फोडायचा पण रस्त्याच्या बाहेर निघायचं नाही फुगा सोडायचा नाही थांबा चला रेडी हा मी 3 म्हणलं की तुम्हाला स्टार्ट म्हणलं की स्टार्ट करायचं म्युझिक 1 2 3 फोडा Thank you.
नका या चला. नाही ते तुमचं तुम्ही पकडे होतं थांबा. जावामध्ये भांडण चांगलं असते बदला जरा नाही का तुम्हाला मी म्हणलो तर तुमच्या मनाने पकडा. तुम्ही आपलं जावा बाया पकडल्या. चला रेडी 1 2 चला. तुम्ही झाल्या बया वहिनी तुमची तर कुस्तीच लागली होती. या वहिनी तुमच्यात कशी गेम झाली माहिती का WWF जॉन सीना आउट झाला आणि खाली जिंकला. वहिनी तुम्ही सेमी फायनलला गेला खाली जाऊन बसून घ्या. चला या दोघी या. हा 30 सेकंदाची वेळ आहे वहिनी. थोडी मागे पुढे चालते आपण काय घड्याळ लावत नाही पण 30 सेकंदात जर तुमचं कोणाचाच नाही फुटला तर तुम्ही दोघे आउट होणार. चला रेडी 1 2 3 स्टार्ट. बच गया शोर सारी नगरी रे सारी नगरी रे आया गया तेरी नगरी रे. वहिनी पुरा घेऊन जातो मला आणि काळजी करू नका. आउट झालेल्यांना आपण परत फेरी घेऊ. परतच्या फेरीमध्ये पण घेऊ. हा तुम्ही सेम फायनलला या. चला जय मल्हार वहिनी या बाया. या सेमीफायनलला अजून किती आहेत ज्यांना सेमीफायनल राऊंड मध्ये यायचंय खेळायला? किती वेळ आहे ज्यांना सेमीफायनल राऊंडला यायचं खेळायला? या चला स्टेज वरती या. शिवांजली संधी मंच या मंचाच्या अध्यक्षा सन्माननीय पूजाताई महेंद्र लांडगे यांच्या माध्यमातून ज्यांच्या
आयोजनाचा सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. भोसरी विधानसभेचे मतदार आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली असा हा कार्यक्रम संपन्न होत आहे. तुमचा आवाज सगळ्यांचा आला पाहिजे. एकच वादा, हात असा झाला पाहिजे. एकच वादा, एकच वादा, एकच वादा, आपला दादा. आता या खेळणार आहेत. चला आपण सुरुवात कोणाकडनं करायची? बरं झालं तुम्ही म्हणले सगळे बक्षीस द्या, काठी म्हणल्या बक्षीस नको, नाहीतर तिघींनी एक एक नेलं असतं. काठी थोडस पुढे यायचं. सन्माननीय नगरसेविका सोनालीताई यांना विनंती करतो, सोनालीताई भवाने, की आपण या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करायचे. नमस्कार. भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार आणि शिवाजी सखी मंचच्या अध्यक्षा सौ पूजाताई महेशदादा लांडगे आज यांच्या वतीने आपल्या प्रभागामध्ये इथे मंगळागौर आणि श्रावणसरी असा हा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून आयोजित केला आहे. तरी आपण सर्व महिलांनी वेळात वेळ काढून आपण सर्वजण इथे उपस्थित राहिल्या त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांचे मनापासून स्वागत करते. आणि आमच्या सहकारी नगरसेविका दुमाताई फुगे आणि माझ्या सहकारी नीलमताई फुगे यांनी देखील पुढाकार घेऊन आपल्या महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला. त्यासाठी खरंच मी त्यांचे देखील अभिनंदन करते. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे आता जवळ विधानसभेच्या निवडणुका जवळच आहे, तर आपण सर्वांना महेश दादांना पाठिंबा द्यावा जो आपण नेहमी देत आलात. गेले 10 वर्ष आपण सर्वांनी आपण सर्वजण दादांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत आणि असेच इथून पुढेही राहणार आहोत अशी मी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा दादा आमदार होतील आणि मंत्री देखील होणार आहेत. त्यासाठी आमच्या सर्व प्रभागाकडनं सर्व नगरसेवकांकडनं दादांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच एकच वादा, आवाज सगळ्यांचा एकच वादा, आपले दादा. या ठिकाणी भीमाताई फुगे यांना विनंती करतो की ताई आपण 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करायचे. नमस्कार. आज आपल्या प्रभागामध्ये आमदार महेश दादा लांडगे यांनी जे महिलांसाठी कार्यक्रम ठेवले ते कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? म्हणूनच सांगते, आज आपण जो कार्यक्रम केला तसंच आपण ज्या जागेमध्ये कार्यक्रम केला ही जागा आपल्याला दादांनी शेड बांधून दिलं आणि दादांना एक शब्द जर सांगितलं तर दादाचं 5 मिनिटात आपलं काम होतं. म्हणून मी सांगते सगळ्यांना एक विनंती करते की आपल्या दादाला परत आमदार करावं आणि सगळ्यांनी दादांना पाठिंबा द्या एवढीच माझी एक विनंती. आणि आपला दादा एकच वादा. अरे बघता काय, अरे बघता काय. म्हणूनच सांगते आपल्या दादाला एकदा परत आमदार करायचंय. सगळ्यांनी दादांच्या पाठीमागे उभं राहून दादांना सगळ्यांनी मतदान करा. शेजाऱ्यांना सांगा आज दादांनी जे कार्य केले
ते आपल्या भोसरी गावात नाव आहे, अख्ख्या पिंपरी चिंचवडमध्ये दादांचं खूप नाव आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते, आपल्या दादांना पाठिंबा द्या आणि शेजारी पाजारी पाहुणे रावळ्यांना जे असं पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना सगळ्यांना सांगा की आपल्या दादांशिवाय दुसरं कोणी काम करणार नाही. आपल्या भोसरीला महेश दादांचाच पाठिंबा आहे. म्हणूनच सांगते, आपण सगळ्यांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांना पाहुण्या रावळ्यांना सगळ्यांना सांगा की आपण दादांनाच मत द्यायचं आणि दादांनाच मुख्यमंत्री बनवायची. ही माझी एक इच्छा आहे की दादा मुख्यमंत्री झालेच पाहिजे. एकच वादा, महेश दादा. एवढं बोलून माझं 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद. सगळ्यांना एक विनंती करते, सगळी वरती चप्पल घालून येतात. इथं देव आहे, इथं रोज हरिपाठ होतो. म्हणून सगळ्यांना एक विनंती करते की वर चप्पल घालून कोणी येऊ नका. या ठिकाणी सन्माननीय निलमताई फुगे यांना विनंती करतो, ताई आपण 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करायचे. सर्व महिला आमच्या विनंतीला मान देऊन दादांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. आणि दादा आणि पूजाताई लांडगे सतत महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या मार्फत, इंद्रायणी खडीच्या मार्फत वेगवेगळे कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करत असतात. त्याच्या मार्फत ते महिलांना बरंच मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देतात आणि एक हक्काचं व्यासपीठ महिलांसाठी ते निर्माण करून देतात. तर त्यांच्यासाठी आपल्याला एक मत द्यायचे, एवढी माझी विनंती आहे. आणि पुन्हा त्यांना एकदा आमदार करायचं. धन्यवाद. ताईंसाठी जोरात टाळ्या वाजवा. लक्षात ठेवा, आपल्याला दादांना पुन्हा आमदार बनवायचे. त्यासाठी तुम्हाला तर मतदान द्यायचंच आहे, पण शेजारणीलाही सांगायचंय की तुमच्या एकटीचं मतदान नाही तर तुमच्या परिवाराचं मतदान पाहिजे. आणि शेजारणीला पण तेच सांगायचं, आपले पाहुणे रावळे जर कुठं असतील भोसरी विधानसभेत राहायला, त्यांनाही तेच सांगायचं की बाबा रे, आपल्याला आपल्या महेश दादांना पुन्हा एकदा आमदार बनवायचे. चला, सेमीफायनल मध्ये कोण कोण गेल्यात त्यांच्या हातावर दिसत्या. पाच जणींचा ग्रुप करायचा. ग्रुप या तुम्ही इकडे हो, सोडायचं नाही हो, सोडू नका, गप्पा नंतर मारा. हा, पकडा एकमेकींना, पकडा, ग्रुप करा वेगळा. हे बघा, असा ग्रुप करायचा. कधी पुन्हा तुमच्यातली कोणी पण ओढून घेऊन जाऊ शकतं.
त्याच्यामुळे तुमचा तुमचा ग्रुप करायचा. कोण मागून आली पाठीमागून आली मी बघणार नाही. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. ओके, कळालं वेळी तुम्हाला सगळ्यांना कसं खेळायचं ते? नाही कळालं? हा, असा ग्रुप करायचा. खुर्चीत बसायचं, पकड्या एकमेकींना. तुमच्यामधली जसं जायचं तर तुम्ही 4 राहिल्या, तुम्ही यांच्यामधली वळून आली तर ह्या आउट होणार. तुम्ही कधी कुठेही जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. कोण मागून आली, कोण आता समजा तुमच्या 5 झाल्या, या बळत तुमच्यात येऊन घुसल्या तर तुम्हीच बाजूला करायचं. मी केलं तर 6 जणींना बाजूला करणार. कळालं तुम्हाला? वेळी कळालं का तुम्हाला? नाही कळालं अजून? समजा या 5 जणी झाल्या, आता तुमच्या 5 जणी आहेत, या मागे लागून तुमच्यात आल्या तर तुम्हीच बाजूला करायचं. जर मी केलं तर सगळ्यांना बाजूला करणार. तुमच्या 4 राहिल्या तर तुम्ही आउटच होणार. कळालं ना? कळालं का? आता बोलू नका, आपापसात बोलू नका, माझ्याकडे लक्ष द्या. ओ ओ ओ बचत गटाचे अध्यक्ष, तुम्ही त्यांना नका सरप्राईज सांगू. तुम्हाला कळालं का? कळालं का तुम्हाला? कळालं ना? हा, तुम्हाला कळालं ना? सगळ्यांना कळालं? सगळ्यांना कळालं? हा, चला म्युझिक. ते कलर कुणाचा आहे? कलर कशाला वडावडी केली बाया? चला तिकडनं खाली जावा. हा, तुमच्या 3 बाजूला 6 जणी दिसत आहेत तिथं. हा, चला म्युझिक. 3 बाजूला, 3 बाजूला. तुम्ही कुठल्या ग्रुप मध्ये? मला सगळे आवडून गेली. चला तुम्ही खाली. एक आऊट झालं. चला जावा खाली. जाओ त्या नाही आहे ना खेळायला. आता म्युझिक. सारे शहर में आप सा कोई नहीं, कोई नहीं, हाँ कोई नहीं, हाँ कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं. आता काय बोलायचं बाबा? दमाना चिन्यावरून पडतात दमाना. हा, इकडे 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 कमी आहे, 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 इकडे इकडे कमी आहे. हा, चला इकडे तिघे इकडे. तुमच्याकडे कोण आहे? हा, तुम्ही खाली जा. हा, चला तुमच्याकडे एक बाजूला करा, नाही तर सगळे आऊट होणार. सगळ्या बाजूला सगळे 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 आऊट, सगळे आऊट. हा, टाटा बाय बाय. जाऊ. चला रेडी? काळजी करू नका वहिनी. तिकडे कमी आहे, हो एक कमी आहे, इकडे कमी आहे, कमी आहे. बया चुकीचं बिकीचं काही नाही. चला खाली. चला. हो, चला खाली. चुकीचं आहे बया, त्यांनी मेहनत करून एवढं ओढून धरलं म्हणा. चुकीचं आहे. चला खाली. चला इकडनं. चला बया, चुकीचं आहे म्हणा. बघितलं का काय चुकीचं आहे? चला. नाही इकडे येत होते नाही, वरून त्याच्यातलं नेलं तरी आम्हाला काय नाही दे. चला खाली. बया चुकीचं आहे. चला खाली. चला म्युझिक. हो, एक बाजूला. हा, तुम्ही दोघी जा इकडनं वहिनी. म्युझिक.
हो तिकडे 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 कमी आहे, तिकडे कमी आहे, तिकडे कमी आहे, तिकडे कमी आहे, इकडे कमी आहे. हो इकडे कमी आहे, इकडे कमी आहे, इकडे 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 इकडे. बस तुम्ही तुम्ही टाटा या बस. चला म्युझिक. बस 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 बया. हा तुम्ही तिघी खाली जाऊ. बया माने वहिनी पाळलं बया तुम्हाला. हे कलेक्टिव्ह तुमचा आहे का जमा करा. त्यांच्यात कौशल्य असं अवघड झालं असेल. 5 5 5 5 तुमच्या. चला रेडी म्युझिक. चला बस. बाय बाय. जोडीदारच राहिला त्या वेळेला. चला म्युझिक. आहेत ना सगळ्या झाल्या तुमच्या. खाली एखाद्या जावा खाली चला. हा आता खाली जाऊ नका, इथंच फिरायचा. तुम्ही जावा खाली. खाली इथंच फिरायचं नाही. इकडनं खुर्चीच्या भोवती फिरायचं. खुर्ची व्यवस्थित लावा. इकडची घे पलीकडे, घे पलीकडची. हा चला रेडी. या खुर्च्यांच्या भोवती फिरायचं. आता खाली नाही जायचा. हा इथंच फिरायचं. तुम्ही इकडे टर्न मारायचा. चला म्युझिक. बस 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 चला चला खाली बसा. मध्ये खालच्या खुर्ची जाऊन बसायचं. बसा. तुम्हाला कोण सांगितलं खुर्चीत बसायचं. चला म्युझिक. पाच पाहिजे. 5 तुमच्या 3 बाजूला कुठं राहायचं. हा ठीक आहे. या इकडे जावा आपण. चला म्युझिक. राम कृष्ण हरी. बस तुम्हाला सगळेच गेले का तुम्ही आहेत ना. तुम्ही नाही भजन म्हणजे माझा साड्यांवरच का आलं. पण या कलरचं दिसलं तेव्हा मी नाही त्याच्यात. सासू नाही का. हा चला रेडी म्युझिक. हा तुम्ही दोघे चला खाली पडताना पलीकडे लक्ष देऊन खेळा. चला रेडी म्युझिक. तुमच्या तुम्ही बाजूला
तुम्ही बाजूला सका, तुम्ही बाजूला सका. मला काय नाही, तुमचं तुम्ही ठरवलं तर मी सगळे आउट करणार. मला 5च पाहिजे, त्यामुळे सगळे आउट झाले. भाभी तुम्ही जा, तुम्ही 5 जणी बाजूला सारखा पहिले तुमच्या 5 करा. ते आम्हाला मला सांगू नका, तुमचं भांडण तुम्ही मिटवा. नाही, तुमचं भांडण तुम्ही मिटवा, माझं काय नाही बाबा. हा, कोण आउट आहे? आमचं सगळ्यांचं काय आउट असलं काय नाही. हे बघा वहिनी, भगवान के घर तेरे अंधेर नहीं, मैं भी आउट होती काळजी करू नका. चला रेडी. वहिनी बसला नाही तुम्ही, तुमच्याच ग्रुप मधले नाही. बघा या बी आउट झाल्या, काय नाही, एक आउट व्हायचंच आहे. चला रेडी. आता सगळ्याजण एका लाईन मध्ये थांबा. चला खुर्च्या लावून घ्या बघा. संगीत खुर्ची गेम आहे आता. संगीत खुर्ची नाही, पुढे गेला मागच्या खुर्चीवर यायचं नाही, पुढच्याच खुर्चीवर जायचं. ज्या वहिनी आउट होतील, आता 1 2 3 4 5 6 7 8 9 जणी येत तुम्ही. तुमच्या मधल्या एक खुर्ची तिकडे शिल्लक आहे, एक खुर्ची तिकडे शिल्लक आहे, एक खुर्ची शिल्लक आहे, एक खुर्ची शिल्लक आहे. रामकृष्ण हरी जय. हो या या इकडे, इकडे जाऊ. बिचारी चांगले इकडे उडून गेली. कोण या पण उलटे बसलेत का? वहिनी, वहिनी, या इकडे पळत जा. या इकडे, काही प्रॉब्लेम नाही. या जावा तिकडनं, बस या इकडनं जावा, इकडनं जावा. उलट नका जाऊ, गेम अर्धत नका फिरवू. त्या मी मधून घुसल्या होत्या म्हणून. हे बघा, आम्ही जरी खोटं बोललो तरी वहिनी कॅमेरा आहे, नंतर युट्यूबला बघा, काही प्रॉब्लेम नाही. हा, आणि खालून सगळ्याजणी लक्ष द्या, कारण फायनलची गेम आता. हे बघा, कुणीतरी हरल्याशी कुणीतरी जिंकणार नाही, अजून याच्यात काय हारणारच आहे. हा, आता एक खुर्ची कमी कर बाळा, खुर्ची तू उभा राहतो. हा, त्या खुर्चीत तू उभा राहा, फिरव अशी, बस तिथे, बस त्याच्यात तू. हा बस, चला रेडी, उभ्या राहा. माझ्या हाताकडे लक्ष द्या, हात खाली आला की गाणं थांबवायचं. म्युझिक. फिरून 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 खुर्ची बघा, खुर्ची बघा. बिचारी बघा जाऊन चालती आली परत. रोना चाहे रोना पाए, दिल कितना मजबूर है, किसे बताए कौन बताए, रब को क्या मंजूर है. रोना चाहे रोना पाए. खुर्ची बघा, खुर्ची बघा. हा, खुर्ची बघत पाहायचं. चला वहिनी काढा. चला एक खुर्ची कमी करायची, एक खुर्ची बाजूला घे बाळा. काढली का? बाजूला घ्यायची, त्या बसणारच त्या. हा, चला रेडी. आणि अंतर ऍडजस्ट करायचे, अंतर ऍडजस्ट करायचे. हे मधल्या खुर्च्या ऍडजस्ट करायच्या. चला तुम्ही जावा. दमन 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 बस लई पाळल्या पळून पळून दमल्या. 1 2 3 4 5
जरा आत्ता जिंकले असते का तुम्ही बक्षीस 100% होतं बघा. इकडे या वहिनी, तुम्ही प्रत्येक गेम मध्ये आला, प्रत्येक गेम मध्ये येऊन खेळा, तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही काय सांगाल बाकीच्यांना? दादांबद्दल वहिनींबद्दल काय सांगाल? कंट्रोल करा हसणं. वहिनी हसमुखच होत्या म्हणजे हसायला कंट्रोल केले आम्हाला. एन्जॉय केला ना कार्यक्रम. तुम्ही दादांना काय सांगाल? आमचं मत दादांनाच आहे. मतच दादा नाही, बाकीचं काय बोलायला असतं बाबा. बसून घ्या वहिनी, पलीकडून जावा. आता 5 जण झालं. हा आता ज्या आऊट होतील त्या वहिनींना मिक्सर आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा, व्यवस्थित खेळा. चला रेडी? दादा माझा हात खाली आला, जिथं आहे तिथं हात बाजूला करायचे, माझ्याकडे बरोबरच हे करा. हा म्युझिक म्युझिक. नाराज होणार, मिक्सर तुम्हाला मिळाला. वहिनीने मिक्सर जिंकला, जोरात टाळ्या वाजवा. वहिनी काय काय सांगाल तुम्ही? तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटले. पहिल्यांदा असं कधीतरी खेळले मी, याच्या आधी कधीच नाही खेळले. पहिल्यांदाच खेळेल मिक्सर जिंकला. पुढच्या वेळेस मी कार्यक्रम असला की शिक गाडी तुम्हीच गाडी ठेवणार आपण पुढच्या कार्यक्रमाला. तुम्ही काय सांगाल दादांबद्दल? दादा सुलक्षित आहेत, त्यामुळे विशेष ते आमच्या घरातलं मत आम्ही घरातच देणार आहे. क्या बात आहे, जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजेत. तुमचं नाव काय? राजश्री खोंडे, माझ्या माहेरचं नाव लांडगे. बरं बरं थांबा, मिक्सर घेऊन जा. आता दादांकडून तुम्हाला भेटलाय माहेरचा आहे. इथेच थांबायचं, वरतीच थांबायचं, वरतीच थांबायचं. तुम्हाला 4 नंबरला आहे मायक्रो ओव्हन मिळालाय. काय सांगाल तुम्ही? खूप छान वाटतंय आणि भरपूर एन्जॉय केल्यासारखं वाटतंय. त्यामुळे दुसरी सर्व लोकांनी फक्त महेश दादा लांडगे यांना सूट करावं अशी माझी इच्छा आहे. क्या बात आहे, एकच वादा आपले दादा. चला पण तरी काही प्रॉब्लेम नाही. तरी तुम्ही पिठाची गिरण जिंकलेली 3 नंबरला पिठाची गिरण आहे. जोरात टाळ्या. कसं वाटतंय आता? छान वाटतंय. पहिल्यांदा भाग घेतलाय. तुम्ही पहिल्यांदाच घेतलाय? नाही काय होतं माहिती का, कार्यक्रम ज्यावेळेस मोठे असतात ना, ज्यावेळेस मोठे कार्यक्रम असतात दादांच्या वाढदिवसाला याला त्याला, त्यावेळेस भरपूर महिला तिथे येतात. त्याच्यामुळं ज्या घरच्या महिला आहेत किंवा प्रभागातल्या महिला आहेत, ज्या पदाधिकारी आहेत, ह्यांना खेळता येत नाही. त्याच्यामुळं या कार्यक्रमात कसं तुमच्या घरी कार्यक्रम आलाय, म्हणजे आपल्या दारात कार्यक्रम आलाय, त्याच्यामुळे या घरच्या ज्या महिला आहेत त्या सुद्धा खेळत आहेत. त्या तर मला दादा माझे चुलतेच आहेत, म्हणजे त्या सुद्धा महिला आहेत ज्या घरच्या ते खेळायला आज इकडे मनसोक्तपणे खेळतायत. मला वाटतं भोसरीमध्ये किती हजारो होम मिनिस्टरचे कार्यक्रम झाले असतील, पण या महिला कधी खेळल्या नाहीत. या दादांचं हेच म्हणणं आहे की ज्या आपल्या घरच्या आहेत, बाहेरच्या आहेत, सगळ्यांना सुद्धा खेळण्याचं आणि एन्जॉय करण्याचं एक व्यासपीठ निर्माण झालं पाहिजे. म्हणून दादांच्या मार्गदर्शनाखाली शिवांजली सखी मंचाची निर्मिती झाली आणि त्याच्या अध्यक्षा सन्माननीय पूजाताई महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून हे कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. वहिनी तुम्हाला काय, तुमचं नाव काय? पल्लवी ज्ञानेश्वर वनारे. तुम्ही काय सांगाल, तुम्हाला कसं वाटतंय आता? खूप छान वाटतंय खेळून. तुम्ही दादांबद्दल वहिनींबद्दल काय सांगाल? काय की त्यांना मत द्या बस. क्या बात आहे, मी तर देणारच, पण तुम्ही पण मत द्या.
येस. आता एखाद्या वेळेस तुम्ही आता सगळ्यांची इच्छा आहे की मला दादांना मतदान करायचंय, पण काही जणांचं मतदानला नाव नसतं. तर सन्माननीय भीमाताई फुगे यांच्या माध्यमातून कॅम्प लावला जाणार आहे. तिथे तुम्ही तुमचं नाव, मोबाईल नंबर द्यायचा आणि तुमचं नाव हे मतदानासाठी घ्यायचंय आणि मतदान आल्यानंतर तुमचं मतदान दादांच्या पाठीमागे जाईल, म्हणून ते मतदान कॅम्प या ठिकाणी होणार आहेत. आणि जाताना प्रत्येकाला सन्माननीय नीलमताई फुगे यांच्या ऑफिसमधून एक एक भेटवस्तू मिळणार आहे. तर ती भेटवस्तू घेऊनच जायचं, कुणी असं जायचं नाही, सगळ्यांना भेटवस्तू आहे. हा वहिनी धन्यवाद, तिथे थांबायचं. चला रेडी. वहिनी आता तुमच्यापैकी एक जण ठरणार आहेत आपल्या भागाच्या होम मिनिस्टर. ज्या खुर्चीत बसतील त्यांना फ्रीज, ज्या उभ्या राहतील त्यांना टीव्ही. हे बघा, जर जिंकाय तुम्हाला टीव्ही पाहिजे असेल ना, खुर्चीतच बसू नका बघा, खुर्चीपाशी येऊन थांबा. तुम्हाला टीव्ही पाहिजे असेल ना, खुर्चीत बसू नका, येऊन थांबा, बस बाई म्हणा. जर पाहिजे असेल तर फ्रीज पाहिजे असेल तर खुर्चीत बसा. म्युझिक. हो हो. सगळंच पळत होते काय, हाताला हात धरून सगळंच पळत होते वाटते. या वहिनी ठरल्या आहेत आजच्या होम मिनिस्टर आणि या वहिनी 2 नंबरच्या पक्षाच्या मानकरी उप होम मिनिस्टर. हा तुमचं नाव? आरती अमोल सुरळकर. खरं सांगा, तुम्हाला टीव्ही पाहिजे होता का नाही? पाहिजे तर होता. बिचारी पळालीच नाही पुढे. जा बाई तू पुढे बोलली त्यांना. मी बघितलं मागं फिरून, त्यांना पळू दिलं त्यांनी. कसं वाटतं आता एलईडी तुम्हाला मिळालं? छान वाटतं. तुम्ही काय सांगाल दादांबद्दल, वहिनींबद्दल? दादांच्या विषयी सांगावं तेवढं कमीच आहे, कारण मुंबईला ते बलात्कार प्रकरण झालं ना छोट्या मुलींचं, तो मी व्हिडिओ दादांचा बघितला. त्यांनी सांगितलं की पिंपरी चिंचवडमध्ये काहीतरी घडलं अशा याच्या बाबतीत, तर मी पोलीस स्टेशन वगैरे पुढच्या प्रक्रियेला न जाता माझ्याजवळ आलं तर मी तिथं खेचून मी बघेल त्यांना. तो व्हिडिओ पाहून मी अक्षरशः रडली, कारण माझी मुलगी आहे 4थीला. त्याच्यामुळं भीती निर्माण झाली म्हणत नाही का. त्याच्यामुळे दादांचा व्हिडिओ बघून मला असं अंगावर आता पण काटे येतात की आपल्या सपोर्टिव्हला कोणीतरी आहे, काही होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे दादांचे जेवढं बोलेल तेवढे शब्द कमी आहे दादांसाठी. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि तुम्हाला जर तुमच्या मुलींची, महिलांची सुरक्षितता पाहिजे असेल तर आपल्यासाठी आपल्याला दादांना निवडून द्यायचे आणि पुन्हा आमदार बनवायचे. एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे वहिनींसाठी सुद्धा. हां बोला. मी श्री स्वामी समर्थ या म्हणजे खूप मानते. इथं स्टेजवर आल्या पहिल्या वेळेसच मी खेळली, शाळेत खेळली होती, त्याच्यानंतर आत्ताच खेळली. स्वामींचं नाव घेतलं. मी विठ्ठलाच्या पुढे जरी आली तरी माझ्या मनात स्वामीच दिसतात नाही का. तर बोलली की स्वामी समर्थ, आणि ही माझ्या मुलीची इच्छा होती की मम्मी काय काय गिफ्ट आहे तुला, आपल्याला काहीतरी मिळायला पाहिजे. चहा कॉफीचं तर आपण काही करत नाही, तुला ओव्हन मिळायला पाहिजे नाही का. मला असं ओव्हन पाहिजे का तुम्हाला? ओव्हन कुणाला मिळालाय? बदलायचं का टीव्ही सगळं? चालेल ना, तुमची इच्छा असेल तर बदलाय तयार आहेत त्या. हा तर मी गिफ्टच्या आशेने खेळलेलं नाहीये, पण असं एन्जॉय. कसं असतं, तुमच्या घरात टीव्ही असेल, माझ्या घरी सगळंच आहे, पण ओव्हन तुम्हाला जर पाहिजे असेल तर ज्या वहिनींना ओव्हन लागलाय, वहिनी तुमची अनुमती असेल तर तुम्ही त्यांच्या बरोबर चेंज करा, पण स्टेजवरून खाली गेल्यानंतर तुम्हाला टीव्ही मिळालं. ठीक आहे, आमचं घर बांधायचं चाललंय ना, लावलं जाईल माझ्या सासऱ्यांच्या बेडरूम मध्ये. एवढी आवड आहे ना रामायण वगैरे बघायची, आणि माझ्या नंदाचे मुलं आहे खूप तिथे शिकायला 3, त्याच्यामुळे ना त्यांना बघू देत नाही. त्याच्यामुळे बरं झालं, त्यांना त्यांची इच्छा होती ते झालं. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. वहिनी
प्राजक्ता वहिनी. बया विचार करा विचार. मी काय ठरवून किंवा असं नाही सांगत आहे, पण सगळ्यात अगोदर याच वहिनीचं नाव विचारायला यांच्याकडे गेलतो आणि याच पहिल्या आल्यात. पहिल्या हा असतो योगायोग. कार्यक्रम ज्यांच्यापासून सुरू झाला त्यांच्याच पाशी येऊन बंद होणार. पहिल्या याच वहिनी आल्यात. जोरात टाळ्या वहिनींसाठी. थँक्यू. वहिनी काय सांगाल तुम्ही, काय म्हणतो तुमचा आनंद? खूप छान आनंद वाटतोय मला. आमच्या घरात काल परवापासूनच विषय चालू होता मंगळागौरीमध्ये खेळायचा. मी माझ्या दिरांना म्हटलं मला फ्रीजच मिळाला पाहिजे. अहो बया बया. आणि आज 5 वाजता मी उठले तर ते मला म्हटले अजून इथं ते फ्रीज कसं मिळणार तुम्हाला. आता त्यांना फ्रीज न्यायला बोलवाता कळेल. एवढंच घरी चालली. क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनींसाठी वाटलं. जेसीबी आपलाच आला का फ्रीज न्यायला? नाही का? जेसीबी आपलाच आलाय का फ्रीज न्यायला? नाही का? आता त्यांना फ्रीज घेतला की फोन करा, टेम्पो घेऊन ये म्हणा. तुम्ही हात लावू नका अजिबात. तुम्ही हात लावू नका. त्यांना उचलायला उचल चल उचल चल असं करायचं. चल रस्त्याने मागं जायचं त्यांच्या. असं करायचं. सन्माननीय भीमाताई पुढे यांना विनंती करतो की ताई स्टेजवरती यायचंय. मिलनताई पुढे आपल्याला विनंती करतो आपण स्टेजवरती यायचंय. 5 नंबर. थोडं पुढे या सगळे जण पुढे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री समर्थ. जय जय स्वामी समर्थ. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन या फोटो घ्या. पुन्हा ग्रुप फोटो साठी सगळ्या वहिनी नाही का उघडू नका ताई, आधी फोटो घेऊ द्या. हाय हात ठेवा.
ठेवलेलं आहे. त्यांनी आपापलं बक्षीस घेऊन जावा, पण लगेच उठून जाऊ नका. एक फोटो सगळ्यांचा घेऊ आणि मग द्या. धन्यवाद. सगळ्या ग्रुपचा एक फोटो. थांबा, जेवढे बक्षीस जिंकले वहिनी थांबा. हो, अर्ध बक्षीस तुम्हाला जातं. ऐका ना, हे तुमच्या इथं किती जावा आल्या? किती दिले? यांच्याकडून आहे सगळ्यांनी मिळून पार्टी घ्या, कारण त्यांना सांगा आम्ही हरलो म्हणून तुम्ही जिंकला. घ्या फोटो, सगळ्यांनी फोटो घ्या. सगळ्यांनी पुढे बघायचं. हा, थांबा सगळ्याजणी एका जागेवरती. बया मानी वहिनी तुम्ही लय मेहनत केली बघा. जर जिंकली तर तिला तरी काहीतरी बक्षीस मिळावं म्हणून त्यांनी ग्रुपने आल्या सगळ्या जावा. बरोबर, त्या हारल्या म्हणून त्या जिंकल्या. पुढे बघा फोटोसाठी. थँक्यू. फक्त सगळ्यांनी घ्या फोटो घ्या. हा, त्यांना मोबाईल मध्ये घेऊन द्या फोटो. घ्या मोबाईल मधले फोटो, कोणाला घ्यायचे घ्या. या करत असताना माझ्याकडून इकडचा शब्द तिकडे झाला असेल, कुणाचं मन दुखवलं असेल तर आपला लहान भाऊ समजायचा आणि मला माफ करायचा. आणि लक्षात ठेवा, आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा महेश दादांना आमदार बनवायचंय, हे लक्षात ठेवायचंय. तुमच्या एकटीचं मत नकोय, तर तुमच्या पूर्ण कुटुंबाचं मत दादांना पाहिजे. आणि हीच गोष्ट तुम्ही तुमच्या शेजारणीला सांगायची की बाबा आपल्या दादांच्या पाठीमागे आपल्याला उभा राहायचंय. मी आयोजकांच्या अनुमतीने या ठिकाणी साऊंड सिस्टीम बंद करण्याची विनंती करतो. धन्यवाद.